आपण घेतात, एन्जॉय घेतात. आता ही लढाई जसं भरतजी मोरे यांनी देखील म्हटलं होतं, आता एक से बडकर एक मॅचेस येऊ लागले आहेत. कारण कहाणी 48वरनं 24, 24मधनं 12 आणि 12मधनं आता 6 मध्ये जायची आहे. दॅट्स अ सुपर 6. तुषार सुतार आपल्यासाठी काही कॅश प्राईज आहे, आपण देखील या. तुषार सुतार धनंजय जॉईंट होतील आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्सच्या मध्ये. चला चला स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक. कारण युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित युवा चषक 2026 मंडणगड तालुक्याची अगदी मानाची अभिमानाची क्रिकेट स्पर्धा जी सध्या आपण पाहतायत टॉप 12चे सामने, टॉप 12चे सामने, तिथून टॉप 6 पर्यंत जाण्याचे चान्स. हॅलो तुषारला कॅश प्राईज दिलं जाते. त्यावेळेला इथे सुद्धा फलंदाज बाद झालाय. आता मापरलचा बी संघ खेळतोय. आता श्री केदारेश्वर क्रिकेट संघ तरी पंधरवाडी आणि त्यांच्या समोर असणार आहे तो वेशवी वाल्मिकीनगर जय गणेश क्रिकेट संघ. म्हणजे जसं आपण चर्चा करतो या त्या 24वरनं 12वरती आलो, 12मधनं आता 6 मध्ये आलेत. मागच्या काही पर्वाचा खेळ पाहिला, 7 पर्व पाहिलं. काही जण त्या सुपर 6 मध्ये पोचले, काही पोचूही शकले नाही. काही पहिल्यांदा तो प्रवेश करणार, त्याच्यामुळे तो देखील महत्त्वाचा असणार आहे. अशा सामन्याला खेळताना लागणारा तुमचा आत्मविश्वास आणि ते दडपण सहन करण्याची क्षमता, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कदाचित KCC मापरलचा ए संघ जिंकला आहे आणि बी संघाला ती आत्मविश्वास आणि दडपण सहन करण्याची क्षमता स्वतःमध्ये आत्मसात करावी लागणार. बरोबर, योग्य वर्णन. कारण या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षाचा जो आपण गणेश कोणचा संघ पाहिलात तो पहिल्या फेरीमध्ये बाद झालात. म्हणजे इथून कुठला संघ त्या ट्रॉफीवरती आपला धीरज जगनावर ट्रॉफीवरती नाव कोरणार, मग तो नवीन संघ असणार की पुन्हा एकदा ती हिस्ट्री क्रिएट होणार, याची चर्चा होणार आहे. समोरच्या दिशेनं फटका खेळलायत, बॉल चाललाय या लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पार. आलाय चौकार. शिशिर ऋतू मागे झालाय, वसंत ऋतू आलाय, पुढे ग्रीष्म येणार आहे, गरमी देखील येणारच आहे आपल्या समोर. आणि वसंत आला की थोडासा बहार येतो. तसा या क्रिकेटला देखील अगदी बहार आलाय. पटका खेळा, शॉट फायला एक क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. असं वाटलं होतं की जातोय, दोघेही नाराज आहेत. एक तर बॅट्समन नाराज आहे की बॅटमध्ये बरोबर कनेक्ट होऊ शकले नाही आहेत, आणि पाठीमागे गोलंदाज नाराज आहे की हा कदाचित झेल होऊ शकले असता. थोडा ओव्हर प्रयास करते ना, अजून थोडा प्रयत्न जर केल्या असता तर झेल होऊ शकले असता. नाही, प्रयत्न खूप चांगला होता. कारण त्या ठिकाणी शॉट फायनल खेळाडू होते, त्यांच्या जवळपास थोडा पुढे पडला बॉल आणि तिथून तो वन बाउन्सने हातामध्ये कलेक्ट झालात. जसं आपण गोष्टीचा उल्लेख केला की प्रयत्न जर थोडे जास्त असते तर कदापि तो कॅच कलेक्ट होऊ शकला असता. धावपलकावरती धावायचं सध्याच्या घडीला 5. पुढचा बॉल, गोलंदाज रेडी, राऊंड विकेट. पायावरती बॉल आढळलाय, अपील होते पंचांकडे, पंचांनी दात फेटाळून लावलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, फेकी 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 खूप चांगल्या एंडला झाल्या आहेत, गोलंदाज एंडला फेकी झाल्या आहेत. पंचांचा लेगबायचा सिग्नल, लेगबायच्या माध्यमातून धावाय धावपलकावरती 6. आता इथून सर हे टॉप 12चे सामने आहेत, टॉप 6 मध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. मागे तुम्ही काय केलं याच्यापेक्षा तुम्हाला आता मैदानावरती काय करायचं आहे ह्या गोष्टी जाणायच्या आहेत. आणि आपल्या खेळामध्ये बदल करत असताना प्रत्येकाला 100% एफर्ट लावायचे आहेत, ती कामगिरी द्यायची आहे. नाही म्हणजे भूतकाळात रमायचं, भविष्याचे स्वप्न पाहायची, पण वर्तमानात जगायचं आहे. जे तुम्ही म्हटलं गेलं त्या वर्तमान काळात तुम्हाला जगायचं. आकुटप्यात चेंडू, त्यावरती पुन्हा एकदा फटका खेळाय, चेंडू जाईल फाईनल क्षेत्रामध्ये. चौकार, सफोर चौकार. त्याच्यावरती
हा प्रहार केला, शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, चौकार आलायत आणि या चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहिलीत तर स्कोर कार्डवरती जाऊन पोचतात 10 धावा. प्रयत्न मैदानाच्या मध्ये सुरू आहेत. आता बॅटिंग करणारी टीम सध्या आपण पाहिलं तर KCC माप्रल बीचा संघ. पुढचा बॉल राऊंड विकेट. ओ यावेळची लाईन खराब आहे, लेन खराब आहे, पंचांनी सांगितलंय व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये आणि धावा झाले धाफलकावरती. आता 1-1-11 11 पहिल्या ओव्हरचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहेत. राईट आर्म अराउंड द विकेट. ज्यावेळेला गोलंदाजीला येतोय त्यावेळेला जर अँगल बनवायचा आहे तर थोडासा क्रीजचा वापर ते देखील करणं आवश्यक असणार आहेत. आणि लेग स्टंपच्या भरपूर बाहेर, डाव्या स्टेजच्या भरपूर बाहेर चेंडू हाताळला गेला तर व्हाईट बॉलचा इशारा होतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आता बरोबर गेला, शफल केलं आणि शफल करताना सफलही केलंय आणि चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. षटकार. टायमिंग सहित या बॉलला फेकून दिलं सर बाउंड्री लाईनच्या पार आणि या 6 धावेनं धावफलक पुढे गेलाय. जाऊन पोहोचत 17च्या घरामध्ये. आक्रमण विस्फोटक अंदाजामध्ये कशी बॅटिंग करायची ना ही प्रत्येक आतापर्यंत मैदानावरती दाखवून देत आहेत आणि प्रत्येककडे ते श्रमत आहेत, प्रत्येककडे ते टॅलेंट आहे, प्रत्येककडे ते पोटेन्शियल आहेत. ते पोटेन्शियल सध्या मैदानाच्या मध्ये त्यांनी दाखवलं आहेत. योग्य वेळी ठोकलेला षटकार त्यांना धावसंख्येला मात्र भर दिलेत आणि पहिल्या षटकामध्ये सर सुरुवात जर तुम्ही 17ने करत असाल, सुरुवात चांगली झाली मग तुमचा एंडही चांगला होऊ शकतो. बघा 17 धावांची सरासरी वाईट नाही आहे आणि इथून जर ही सरासरी कायम राहिली तर कदाचित 50 धावांची वेस ओलांडली जाईल. मागच्या काही सामन्यामध्ये ती ओलांडली गेली नाही आहेत. त्याच्यामुळे सुरुवातीला जसं सकाळच्या सत्रात आपण दुपारच्या सत्रामध्ये आलो त्यावेळेला 65, 66, 52, 54, 55 भरपूर धावा पाहिल्या. मध्ये थोडंसं अडखळलं, मग त्या 32, 35, 36, 39, 41, 42 असा धावफलक पाहायला गेला होता. आणि आता पहिल्यांदा असं वाटतंय की माप्रलचा संघ ते 50 धावांची वेस ओलांडले. पण जर तर त्या थारा नसतो कारण एक षटक पुरेसं असतं मॅचमध्ये येण्यासाठी. 2 विकेट असतात महत्त्वाचे, ते जर आले तर धावसंख्येला लगाम लागू शकतो आणि ते हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो. यशवरती जबाबदारी दिलेली आहे त्यांना रोखण्यासाठी. व्हाईट बॉलचा इशारा. असं पाठीमागे पाहिलं तर टी शर्टवरती ते सुमित दिसतं पण यश आहेत गोलंदाजीसाठी. आणि भाई आता यश तुम्हाला जसं सुमित नाव आहे ना तसं थोडंसं कमिटमेंट द्यायची आहेत, कमिट करायचे आहेत. कारण अशा क्षणाला जर नाही केलं तर 1 वर्ष पुन्हा एकदा वाट पाहावी लागणार. यस डेफिनेटली. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. ऑप्टमच्या बाहेर आहेत, खूपच बाहेर आहेत. पंच पुन्हा वाहलात, पुन्हा एक्स्ट्रा धावेचा इशारा पंच करतायत आणि धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला जर आपण पाहिल्या ना तर 19च्या घरामध्ये गेल्यात. आता बाबा विकेट किपर जवळ आल्यात, काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतायत. इथे सर्व काही झालं चालेल पण या मॅचमध्ये एक्स्ट्रा काही झालं नाही पाहिजे हा विचार सध्या ते करतायत. नाही, योग्य वेळेला ॲडवायझर असणं गरजेचं आहे. तुमचा चांगला सल्लागार कोण आहे असं पाहिलं तर महाभारतामध्ये पण होते ना, 2 बाजूला 2 वेगवेगळे ॲडवायझर होते. पण कोणाचा सल्ला ऐकायचा आणि कोणाचा नाही ऐकायचा तुम्हाला माहिती पाहिजे. चांगला ॲडवायझर, चांगला सल्लागार तुमच्या जवळ असायला हवा. तो सल्ला दिला होता. पुन्हा एकदा टॉपिक लागला, चेंडू झाला पाठीमागे, मिस केलं चेंडू. लॉंग स्टॉप बॉल लाईनच्या बाहेर, लॉंग स्टॉप रिझनमध्ये आलाय. इट्स अ 4. चौकार. पाहिलीत तर स्कोर कार्डवरती 23 धावा आहेत. 1.1 चेंडूचा खेळ संपलायत. 7 बॉलचा विचार केला ना तर 7 बॉलमध्ये 23 आल्यात. अजून तुमच्याकडे 11 बॉल आहेत. म्हणजे जवळपास तुम्ही 3 ओव्हरच्या मॅच खेळतायत. पहिल्या 7 बॉलमध्ये इतकी चांगली सुरुवात केली आणि टाळ्यांचा गजर सपोर्ट करतायत. सध्या KCC माप्रलचा ए संघ टाळ्यांचा गजर करतोय. त्यांचे समर्थक बचा संघ. पटका खेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाला झेलची संधी आणि त्या ठिकाणी आता मात्र झेल घेतलायत.
विकेट आल्यात. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मिळाल्यात. जाणार जी चर्चा आपण करतोय सुपर सिक्स मध्ये जाण्याची, कारण आता काउंटडाऊन सुरू होणार. काउंटडाऊन सुरू होणार. जी केलेली मेहनत, ते केलेलं परिश्रम आणि त्या मेहनतीला परिश्रमाला लाभणारी साथ, इथे फलंदाज होतोय बाद. चला गोलंदाज रेडी आहेत. पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल फटका हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आला लॉंग ऑफचा. त्याच्या हातामधून झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच सातत्यानं आपण नेहमी म्हणत असतो. तिथे झेल सुटलेत, त्याचा परिणाम 2 धाब्यांमध्ये होईल. धावसंख्या 25 धावा धावफलकावरती मापराच्या टीमसाठी एक प्राईज आले राज गोटन यांच्याकडनं. प्रत्येक सिक्सरसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. मग या प्रत्येक सिक्सरला 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता पकडो कॅच, मग तीच कहाणी असते. कॅच सुटल्यानंतर मॅच बदलतो, मॅच फिरतो, मॅच त्या बाजूला जातो. असं भरपूर वेळा चित्र आपण पाहिलंय. चित्र अजून स्पष्ट नाही आहेत, अजून क्लिअर नाही तितकं. फुलटॉस बॉल होता स्वीप करण्याचा प्रयत्न डिस्क्युलर जसा चेंडू तो फुलटॉस आला ना, तसा इथून आवाज आला होता. अरे बाबा, ही संधी होती मोठा फटका खेळायची. दॅट्स अ ऑपॉर्च्युनिटी जी तुम्ही वेस्ट केले. यस, संधी अगदी तुम्हाला वारंवार मिळत नाही, ती तुम्हाला मिळतं. त्याच्यामुळे तुम्हाला तो अट्रॅक्टिव्हपणा, आक्रमकपणा दाखवायचा असतो. एकदा संधी निघून गेली की त्याच्यावरती विचार करून मैदानाच्या मध्ये काही फायदा होत नाहीत. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला जर आपण पाहिल्या तर स्कोर कार्डवरती 26-26 ही आतापर्यंत कंडिशन. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा टाकलाय अगदी 2 पायांच्या मधून. पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये गेला. अपील होत आहेत, परंतु ती अपील पंचाने फैटाळून लावल्या मैदानाच्या आतमध्ये. आता पंच सांगता भाई हुआ क्या है. पंचाकडनं अपील केली, त्याने सांगितलं ना मुन्ना ना कुछ भी नाही हुआ है. काहीच झालं नाहीये, काहीच घडलं नाही. अगदी मधून चेंडू पार झालाय. आणि त्या अपिलामध्ये भरपूर आवाज भरपूर केला होता. विश्वास थोडासा कमी होता. पण हे सगळं करतं काय, ज्यावेळेला आपण क्रिकेट खेळताना त्यावेळेला त्या भावनेच्या भरामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा फलकावरती 26. पहिल्या षटकामध्ये 17 केलं, तर या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. स्ट्रायकरला फलंदाज. फुलटॉस बॉल मिस केल्यानंतर चेहऱ्यावरती येणारी निराशा आपण पाहिली आहेत. 2 षटकं संपल्यात. पहिल्या षटकामध्ये 17, या षटकामध्ये 10. आफ्टर 2 ओव्हर स्कोर आहे तो 27. पुढचा मॅच तो देखील महत्वाचा असणार आहे. चला दोन्ही दोन 2026 आणि पुढचा महत्वाचा मॅच अडखळ फायटर वर्सेस अडखळ वन. दोन्ही टीमचे कॅप्टन अडखळ फायटर आणि अडखळ वनचे कॅप्टन आपण टॉसला या. लगेच टॉस केला जाईल. या ओव्हरनंतर टॉस जो आहे तो टॉस मंचावरती केला जाणार आहे, कारण महत्त्वाची ती देखील एक बिग फाईट आहे. अडखळचा संघ पाहिला अडखळ फायटरचा आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये डॉमिनेट त्यांनी केलेत. आणि अडखळ वन चांगली सुरुवात, चांगला खेळ आतापर्यंत अडखळ वन संघाचाही राहिला आहे. म्हणजे आता अडखळ फायटरला तुम्ही जसं म्हटलं की फायटिंग स्पिरिट त्याने दाखवले मागच्या मॅचमध्ये, पण अडखळ वनना त्या 1 नंबरवरती जायचं आहे, टॉपला जायचं आहे. त्यामुळे तो टॉप क्लास मॅच ठरणार आहे. पुढचा मॅच इथे लिव्हिंग एज लागलाय. लिव्हिंग एज चेंडू वर गेलाय. यष्टी रक्षकाला चेंडूच्या खाली त्यांना टिपला जाईल आणि फलंदाजाला जावं लागतंय पेव्हलिनच्या दिशेनं. बाद.
कोणाची एंट्री झाल्यात? समीर शिगवण आल्यात. भरपूर वेळा KCC माप्रल संघाच्या आपण पाहिलं तर ए मध्येही खेळताना पाहिलात, बी मध्येही खेळताना पाहिलात, सपोर्टर म्हणून देखील पाहिलात आणि आज मैदानाच्या मध्ये भूमिका महत्त्वाची आहेत. कारण समीर शिगवण त्यांचे एंटरटेनमेंट व्हायला त्यांची एन्जॉयमेंट आपण प्रत्येकाला पाहिली होती त्या ठिकाणी, परंतु आता मैदानावरती त्यांचा खेळ पाहायचा आहे. त्यांचा खेळ पाहायचा आहे धाबाय फलकावरती. 27 बॉलचा खेळ संपला. एक अजून बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल महत्त्वाचे असणार आहेत. साई शिगवण यांच्याकडून समीर शिगवणच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचा पारितोषिक असणार आहेत. राऊंड विकेट. पहिलाच बॉल खेळायचा प्रयत्न केला, फटका छान खेळला, चेंडू ऑन साईडला चालला वेगाने, क्षेत्ररक्षकाने योग्य वेळी जम्प घेतलाय. अशा वेळी तुम्हाला जम्प घ्यायची आणि ती जम्प योग्य घेतली होती. बॉलला थांबवलाय. ह्या 2 धावा नाही, कॉन्फिडन्स लेवल संघाची जी थोडीशी वाढवली फिल्डिंग करणार आता टीमनं. नाही, जसं लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला जम्प घेतली ना, फक्त त्याने एकट्याने नाही घेतली, त्यांच्या पाठीराखीने पण उडी मारली होती जाग्यावरती. इतका आता इन्व्हॉल्वमेंट आहे, इतकं इन्व्हॉल्वमेंट आहे या मॅचमध्ये. समीर शिगवण यांचा उल्लेख केला होता तुम्ही. आता बरोबर मैदानावरती अशा वेळेला ते आलेत ना, ज्यावेळेला संघाला त्याची गरज आहे, आवश्यकता आहे ज्यावेळेला संघाला गरज आहे. जसं म्हणतात ना की मोठ्या षटकाची आवश्यकता आहे, डिमांड आहे. आणि बाई मार्केटचा नियम आहे, डिमांड तशी सप्लाय, मागणी तसा पुरवठा. कोटाप्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, मिस केलं चेंडूला. अजून एक मिस केला. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आले होत्या, आपण कॅल्क्युलेट केलं होतं की हे 50च्या पार जाऊ शकेल. सध्या धावफलक थांबलाय तो 29 वरती. 3 बॉलचा खेळ, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 बॉलचा आणि पाठीमागच्या 3 बॉलवरती रन किती आल्यात? पाठीमागच्या 3 बॉलवरती 2 धावा आल्यात, 1 विकेट, त्याच्यानंतर डबल, त्याच्यानंतर डॉट. महत्वाचे 3 बॉल. फटका खेळलाय समीर शिगवण यांच्या बॅट मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. ₹100 पारितोषिक. आणखीन जर सिक्सर आले आणखीन पारितोषिक असणार आहेत सर. नाही, जसा हवा वाला गाणं लागला भाई, ऐसी भी हवा चले और समीर शिगवण क्या है सबको पता चले. या फटक्यानं त्याने दाखवून दिले की काय बॅटिंग आहे. ऐसे भी हवा चले आणि चेंडू बॉटलाईच्या जस्ट आतमध्ये रोखण्यात सक्सेस झालाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील जलद गतीने पूर्ण केले. आता टाळ्यांचा आवाज आलाय. धापलकावरती नजर टाकूया. 37 धावा धापलकावरती. समीर शिगवण प्रयत्न करतायत. त्यांच्या दोन्ही नावामध्ये एस फॉर समीर, एस फॉर शिगवण सुपर स्ट्राईक त्याने केलेले आहेत. 37. सध्या मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतात उमेश धाडसे. अगदी जवळून पाहत आहेत बाबा समीर शिगवण अशा पद्धतीने बॅटिंग करतायत. कडक बॅटिंगचा नजारा सध्या मैदानाच्या मध्ये त्याने पेश केलाय. धापलकावरती 37. शेवटचा बॉल, निर्णायक बॉल. शेवटचा बॉल खेळायचा प्रयत्न केला, चेंडू समोरच्या दिशेने खेळला. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आलाय पुढे. एक कंप्लीट बॉल हातातून निसटलाय. सेकंड रनचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट होईल का? हो, दुसरी कंप्लीट झालाय. आता तिसऱ्याचा प्रयत्न झालाय, परंतु धावसंख्या या 2 वाढल्यात. जाऊन पोहोचलायत 39 धावा आणि 40 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या मध्ये उभं केलंय. टीम KCC माप्रलच्या बी टीमने वेसवी वाल्मिकी नगर या संघासमोर 40 धाव्यांचं आव्हान ठेवण्यात आलंय. चला आपण टॉस कडे जाऊयात. टीम अडखळ फायटर्स आणि अडखळवन यांच्यामध्ये होईल टॉस.
अर्थात क्रिकेटचा महासंग्राम युवा चषक 2026 40 धावांचा पाठलाग आहे. 40 आहे. मॅचला मजा येणार. थोडीशी रंगत आणूया. आमच्या डीजे मास्टरचं एक गाणं ऐकूया. आज जमणार ट्रॉफीला घेऊन जाणार एक एक पाऊल जसं पुढे टाकण्याच्या प्रयत्नात चाललंय. असं एक होतं ना बाबा मराठी पाऊल पडते पुढे, तसा एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करा. कारण वेसवीचा संघ आहे, वाल्मिकी नगरचा संघ आहे. जय गणेश क्रिकेट संघ ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चिपोळीच्या संघाला पराभूत केलं. दुसरा सामना बागडेवाडीच्या मोठ्या संघावरची लढत त्याने जिंकली होती, त्यामुळे ते देखील रेडी आहेत. तर दुसऱ्या बाजूला मापरलचा संघ. आता एक मापरलचा संघ आपण पाहिला केसीसी मापरल हे संघ जो सुपर 6 मध्ये दाखल झालाय. आता दुसरा संघ होतोय हे दुसऱ्या बाजूला वेसवी वाल्मिकी नगर. 40 धावांचा पाठलाग. मॅच झाला सुरू. पहिला बॉल पंचांचा सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन सुरुवात. पाठलाग 40 धावेचा मैदानावरती करायचे. तो टीम वेसवी वाल्मिकी नगरच्या टीमला केसीसी मापरलच्या अगेन्स्ट सुरुवातीला रन बनवल्यात 39 धावा, परंतु 40 धावा कशा पद्धतीने डिपेंड होतील हे देखील मैदानावरती पाहण्यासारखं असेल. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र तो पाहायला मिळाला नाहीत आणि पंचांच्या माध्यमातून सिग्नल येतो. सध्या त्या ठिकाणी वन वॉर्म करण्यात आलं गोलंदाजाला. पहिला बॉल वाईट होतात, त्याच्यानंतर हा डट बॉल. एका बाजूला यज्ञेश दुसऱ्या बाजूला प्रथमेश अशी सलामी जोडी. तर या धावसंख्येचं गणित जुळवायचं आहे. विनीत मैदानावरती आहे. गोलंदाजासाठी विनीत गणित जुळवायचं आहे. विकेटचं गणित जुळवायचं आहे. स्वतः गोलंदाज गेल्या चेंडूपर्यंत पोहोचले होते. थोडेसे लांब राहिले. जसं त्याने हात पुढे गेले ना, बाकीच्यांचे हात पण पुढे गेले होते. बाबा पोचतोय का कॅचपर्यंत जातोय का असं वाटलं होतं. ही भावना असते मनामध्ये. दॅट्स अ सेंटिमेंट जे आपण प्रत्येकाच्या मनामध्ये येतात. डेफिनेटली. आणि तिथे पोचण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं. कारण ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करतात तिथून धावणं किंवा त्या बॉलपर्यंत पोचणं, सुरुवातीला बॉलपर्यंत पोचणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. प्रयत्न केले होते खास करून गोलंदाज विनीतने. पुढचा बॉल फटका खेळलाय छान पद्धतीनं आणि बॉलला पाठवलंय सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बॉल बाउंड्री लाईनच्या पार. षटकार 6. आणि जसा हात आला तसा बॅट्समॅननं त्याला पुन्हा एकदा बाहेर पाठवलंय. हात येणाऱ्या चेंडूला यज्ञेशच्या बॅटमधनं चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर गेलाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आता ऑफस्टमच्या बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. पंच वळतात, इशारा करतात. 2 आकडे धावसंख्या उभारले जाते. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावा आहेत धावफलकावरती 10. 10 धावा झालेला आहे. 40 धावेचा पाठलाग 3 ओव्हरमध्ये मैदानावरती करायचा आहे. तो टीम वेसवी वाल्मिकी नगरला. श्रमता त्यांच्याकडेही आहे धावा बनवण्याची. दुसऱ्या बाजूला धावा रोखण्याची कला केसीसी मापरल बी या टीमकडे देखील आहे. ऑफ्टमच्या बाहेर सोडून दिला बॉल. पंचाने सांगितलं पुन्हा एकदा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन. जसं मागच्याही मॅचमध्ये पाहिलं, तुम्ही एक्स्ट्रा किती टाकणार किंवा एक्स्ट्रा रन तुमच्या महत्त्वाच्या काउंटिंग होत आहेत आणि त्या धावा देखील क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाच्या सर मानल्या जात आहेत. दोन्ही प्रभाव जाणवतात. जसं तुम्ही उल्लेख केला होता, ज्यावेळेला एक्स्ट्रा रन येतात, अवांतर धावा येतात, 2 गोष्टी करतात. एक तर धावा येतात स्कोरबोर्डवरती, स्कोरबोर्ड चालू राहतो, पण त्याच्यानंतर आपसूक तुम्ही दबाव ओढावून घेता. गोलंदाज तुम्ही प्रेशर स्वतःवरती ओढावून घेता. त्यावेळेला तुमच्यावरती आलेला दबाव, प्रेशर कसं हँडल करणार तेही पाहणं अगदी इंटरेस्टिंग ठरतं. त्याच्यामुळे आता स्वतः समीर गेले होते आणि त्यांनी चर्चा केली आपल्या बॉलरशी, विनीतशी चर्चा केले. अशा पद्धतीनं नाही आहेत. वाईड मॅच अशाने टाईड होणार आहे. या षटकामध्ये 4 वाईट बॉल, 4 एक्स्ट्रा रन आलेत. 4 वाईट, 4 एक्स्ट्रा खलबली मचाण्यावाले आहेत. कारण तुम्ही 40 धावेचा जो आव्हान आहे ते आव्हान रोखतायत आणि त्या कंडिशनला
ही चूक तुमच्याकडून अपेक्षित नाही आहेत. आता चांगला बॉल टाकलायत, मागे 4 वाईड आले, आता चांगला बॉल टाकलाय, डॉट बॉल आलायत. अगदी नॉन स्ट्रायकिंगच्या बॅट्समन ते सांगतायत की हा बॉल वाईड आहेत, पण त्याने सांगितलं नाही हा बॉल चांगला आहे. नहीं तुम्ही तेव्हा नाही हारत जेवायला तुम्ही चूक करता. तुम्ही चुकांवरती चुका कर. आप तब नहीं हारते जब आप गलतियां करते हो. आप गलतियों को दोहराते हो तब आप हारते हो ये या हार के कगार तक पोहोचते हो. आता लेनला पिक केलं, पिकअप फुल स्ट्रोक होता, थोडासा लांब होता, पण लांबवरचा बॉल लांब पाठवलाय, षटकार, सिक्सर. जसं आपण उल्लेख केला की बाबा लेंथला पिकअप केलं आणि पिकअप स्ट्रोक त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं आणि या षटकारानं धावा धावफलकामध्ये जाऊन पोहोचतात 18 धावा. आता हे षटक इतकं लांबलंय ना, हे षटक इतकं मोठं झालंय की मागच्या त्या वाईडनं आता अजून बॉल या ओव्हरमधले शिल्लक आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ते चित्र घडतंय. पंचाने सांगितलं व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा धावेनं संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला जर आपण पाहिली तर जाऊन पोचते ती 19 या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि 5वा आणि 6वा आकर्षक चषक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आहेत. श्री सुकेनी संदीप जगताप मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, त्यांचं आगमन होत आहेत, त्यांचं स्वागत करूयात. आणि कुमारी सई संदीप जगताप शिपोले हे देखील मात्र या ठिकाणी काही वेळामध्ये उपस्थित होत आहेत. या मान्यवरांचं स्वागत झालंय षटकारानं 6 रननं. करामी मारून मध्ये जर पहिल्या ओव्हरला 25 दिल्या याचा स्पष्टपणे अर्थ होतो मैदानाच्या मध्ये अर्धा पेक्षा जास्त पल्ला हा तुम्ही समोरच्या टीमला गाठण्याची ती संधी दिली ना. म्हणून बघा धावा बॅटनं आल्या, एक्स्ट्रानं आल्या. सध्या यज्ञेशची बॅटिंग जर आपण बघितली तरी षटकार यज्ञेशच्या बॅटमध्ये आपण पाहिलं. आणि जी गोलंदाजी केली होती त्यावेळेला त्यांचे पाठीराखे सांगत होते की धावांचा पाठबळ कमी आहे, आमदनी अटनी खर्चा रुपया, ऐसी बॉलिंग करोगे तो नाही जितोगे भैया. असं जिंकणार नाही, अशी बॉलिंग केली तर जिंकणार नाही आहेत. त्याच्यामुळे आमदनी अटनी खर्चा रुपयेवाले गोष्ट मैदानावरती झाले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावलकावरती 25, त्या साईडला 17 होत्या, त्या साईडला 17 होते, इथे 25 आहेत. 12 बॉल 12मध्ये करायच्या त्या 15 धावा. गोलंदाजीसाठी प्रथम हलक्या हाताना, एक तर प्रथम आहे, दुसरा प्रथमेश आहे. आणि तोही सांगतो की बाबा माझा जोडीदार चांगली कामगिरी करतोय. यज्ञेश ऑन फायर, रेग्युलरली फायर करतोय. मग एक धाव काढूया, नॉन स्ट्रायक जाऊया आणि त्याला संधी देऊया. फार जणांना नाही जमत आहे या पद्धतीनं बॅटिंग करणं, पण प्रथमेश चांगली बॅटिंग करतोय. यज्ञेश आता स्ट्रायकर एंडला आहेत. त्याच करता प्रथमेशने एक रन काढून दिली होती. माहिती होतं त्याला की यज्ञेश ऑन फायर 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 रेग्युलरली फायर. षटकार. वरती 32, 8 धावांची आवश्यकता. यज्ञेशची खेळी महत्वाची आहे. 7 चेंडूवरती 26 धावांची खेळी. 7 बॉलमध्ये 26 खेळल्यात आणि 26 मध्ये अजून 6, अजून एक उत्तुंग दर्जेदार षटकार, सिक्सर. षटकार आतापर्यंत इनिंग मध्ये साकारल्यात. 2 धावांची आवश्यकता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू फटका खेळाय. चेंडू झाला बॉल लाईनच्या दिशेनं. चेंडू जाईल हळू 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 1 2 3 4. विजयी चौकार. चौक 36, त्याच्यामध्ये 5 सिक्सर, 5 षटकार ठोकल्यात. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, त्या खेळाडूचं नाव आहे यज्ञेश.
युवा क्रीडा कमिटी मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे.